नमस्कार मंडळी, मी सागर काके स्वागत करतो तुमचं आपल्या टीम मराठी आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी अखंड भारतातलं पहिलं हिंदकेसरी ओपन मैदान या ठिकाणी होणार आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, की हे लोकेशन जे आहे, तर ते छत्रपती संभाजीनगरातील एक सुप्रसिद्ध ठिकाण असलेलं बांगशी माता गड आणि आपण ज्यांच्या सोबत उभा आहोत, ते श्रीनाथ केसरी मैदान गाजवणारे जे लखन आहे, तर लखन बैलगाडाचे मालक सरितराव भाऊ चव्हाण आणि यांच्याच कल्पनेतून मराठवाड्यामध्ये हे होणारं सगळ्यात मोठं पहिलं मैदान आहे. तर या मैदानाची तयारी कशी चालू आहे? या मैदानाचा आपण अजून जे काही डिटेल्स आहेत ते आपण भाऊकडून स्वतः घेणार आहोत. भाऊ नमस्कार. आपल्या या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मराठवाड्यातलं पहिलं मैदान तुम्ही या ठिकाणी घडवून आणताय मोठ्या पद्धतीमध्ये. आपल्याकडे आतापर्यंत सेकंद काटा वगैरे या गोष्टी झालेल्या आहेत. पण ओपन बैलगाडा शर्यत पहिल्यांदाच होते. याच्या मागची तुमची संकल्पना आणि ही तयारी सुरू याच्याबद्दल तुम्ही काय बोलशाल? नमस्कार. येणाऱ्या 21 जूनला रविवारी या दिवशी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने इथं भव्य-दिव्य असं सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे भव्य-दिव्य भारतातील पहिले असे हिंदकेसरी बैलगाडा शर्यतचे मैदानाचे आयोजन या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही केलेलं आहे. हे ठिकाण श्री क्षेत्र मालशीमातागड इथं पायथ्याशी असे भव्य आणि दिव्य इथं असं मैदान तयार करून मागील 8 ते 10 दिवसापासून इथं मैदान तयार करायचं काम सर्व आमच्या पंच कमिटीच्या माध्यमातून चाललं होतं आणि त्याच्यातून आता हे मैदान तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या रविवारी म्हणजेच 21 जूनला इथं भव्य दिव्य असं मैदान हिंदकेसरी मैदान हे बैलगाडा शर्यतचं भरणार आहे. आतापर्यंत आपले मराठवाड्यातले जे बैलगाडा शौकीन आहेत, भरपूर प्रमाणात जवळपास 1000 पेक्षा जास्त बैलगाडा मालक जे तर मराठवाड्यातले आहेत. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी कारण आतापर्यंत त्यांना पश्चिम महाराष्ट्रातच या शर्यती खेळाव्या लागल्यात. त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी त्यांना तुम्ही आव्हान काय करशाल? खरं पाहिलं तर आपल्या इकडच्या भागामध्ये शंकरपाटाचा म्हणजे सेकंदाचा खेळ घड्याळावरती हा आपल्या भागात चालायचा. मराठवाडा असेल किंवा मग विदर्भ असेल. परंतु मागील 2, 4, 5 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याचं मैदान, ज्याला बैलगाडा शर्यत म्हणतो आपण. तिथं इकडच्या भागातील बैलं जाऊन तिथं ती शर्यत खेळायला लागले. मोठ्या प्रमाणात शर्यत जिंकायला लागले आणि आपल्या इकडच्या बैलांना सुद्धा लांब पल्ल्याचा जो आहे, तो आपला इकडचा जो शंकरपट होता, हा 300 बोर्ड, 400 बोर्ड एवढ्या मर्यादित तो असायचा. परंतु तिकडचा जो 3 फेऱ्याचं मैदान आहे, हे 900 फूट, 1000 फूट, 1100 फूट अशा 900 ते 1000 फुटात त्या बैलाला पळण्याची सवय लागली. तिकडे जाऊन आपल्या इकडे भागातील खूप मोठ्या लोकांनी तिकडं नम्र केले आणि आपले बैल तिकडे जास्त प्रमाणात पळायला लागले. परंतु मागील महिना दीड महिन्यापूर्वी काय झालं, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे ते सचिव आहे विलास पैलवान, त्यांनी एक वाईट दिली आणि त्या वाईटमध्ये त्यांना सगळ्यांना बोलवून तिकडच्या भागातील हे पश्चिम महाराष्ट्राच्या मर्यादित असं ते मैदान भरवलं आणि परिणामी इकडच्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र इकडच्या बैलाला तिकडे खेळण्यास बंदी आली. मग इकडं आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं, की आपल्याला सुद्धा आपल्या भागात खेळण्यासाठी मैदान तयार करून आपल्या भागात तिथे खेळावं लागेल आणि हा खेळ आपल्या भागात तो वाढला पाहिजे आणि त्या माध्यमातून इकडच्या भागामध्ये आता मागे ज्या म्हणतात ते 3 म्हणजे मी दिवसामध्ये इकडं 3 ह्याचे 3 मैदान आतापर्यंत झाले आणि आता येणाऱ्या 21 तारखेला म्हणजे खरं पाहिलं तर इकडे भागातील आपल्या बैलगाडा मालकासाठी म्हणा, बैलगाडा शौकीनांसाठी म्हणा, बैलगाड्याच्या प्रेक्षकांसाठी म्हणा, आता 21 तारखेची सगळ्यात मोठी पर्वणी आहे आणि या पर्वणीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मराठवाडा, विदर्भ नवे-नवे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतातले संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा प्रेमीने इथं यावं, इथं भाग घ्यावं. इथं कोणालाही बंदी नाही आणि जास्त प्रमाणात इथं प्रेक्षकांनी सुद्धा यावं आणि हा डोळ्याचं पारणं फेडणारा असा जो 21 तारखेचा 21 जूनचा जो क्षण आहे, हिंदकेसरी मैदानाचा, हा याचा लाभ आपल्या सगळ्या इकडच्या लोकांनी घ्यावा, असं मी सगळ्यांना आव्हान. आता पश्चिम महाराष्ट्रात हा खेळ सर्वात जास्त भरवला जातात. तर आता मराठवाडा पहिल्यांदाच कुठेतरी या रेसमध्ये उतरलाय. मैदान भरवण्याचे. कारण आतापर्यंत मराठवाड्याने तिकडे जाऊन त्यांचे मैदान गाजवले. पण आता स्वतःच्या धर्तीवर मराठवाडा स्वतःची बैल पळवतोय. तर आपण पश्चिम महाराष्ट्राला एक चॅलेंज देऊ शकतो, की आमच्यात सुद्धा ताकद आहे, ही गोष्ट आम्ही करू शकतो. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? च्या भागातील लोक सगळ्यांना खूप चांगलं प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या बळावरती आपली इकडच्या राहून तिथं थांबून, कमी थांबून आणि तिकडे आपल्या इकडचे बैल आपल्या पल्ल्याच्या फेऱ्यामध्ये फिरवून आणि 3-3 फेरे दिवसभरात पळून नंबर करायला लागले. आता आपले बैल शिकले. आपले इथले लोक पण बऱ्या प्रमाणात शिकले. आता खरं पाहिलं तर ठीक आहे, आता एकदम तिकडं जाण्यासाठी बंदी झाल्यामुळं आता एकदम हा खेळ आपल्याला तिथून आता एक जबाबदारी पडली आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आता एखाद्या सुद्धा खेळ हा मोठ्या प्रमाणात ठरवला पाहिजे.
जास्तीत जास्त हे खेळ हे जास्तीत जास्त मैदानं झाले पाहिजे आणि ते करण्याच्या अनुषंगाने म्हणून हिंदकेसरी मैदान आता तिकडे कसं आहे 21 तारखेला एक पेडगावला मैदान असतं. आणि ते पण हिंदकेसरीचं मोठं मैदान आहे. आता ते पाहिलं तर खरं पाहिलं तर ती बैलगाड्या शर्यतमधली मंडळी म्हणते त्याला. म्हणजे जसं आपण दरवेळेस अ, आषाढी कार्तिकेला मग आपण देवाच्या दर्शनासाठी सगळे वारकरी जातात तसे बैलगाडाचे वारकरी ते पेडगावला जात होते आणि आता आम्हाला यावर्षी जाता येणार नाही. एकदम आमच्यावरती ते बंदी लादली गेली. तर त्याच्यामुळं आपल्याच भागामध्ये आता एक छोटी पंढरी आपण तयार करायची आणि आपण सुद्धा आता हताश व्हायचं नाही किंवा आपण आता काय करणार आहे बैल बांधून तो कुठल्याला देऊ शकत नाही. म्हणून ही त्याची एक पर्वणी इकडच्या भागातल्या लोकांसाठी तयार केली आणि आता आमची छोटी पंढरी श्री क्षेत्र भांगच्या गडाच्या पायथ्याशी 21 तारखेला सजणार आहे आणि इथं सगळे बैलगाडा मालक, प्रेमी, शौकीन आणि बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणारे सगळे प्रेक्षक येणार आहे आणि या पर्वणीचा लाभ येणार आहे. येणारे जे बैलगाडा प्रेमी असतील, जे बैलगाडा मालक असतील, शर्यतीत येणारे जे बैल असतील, त्याच्यासाठी आपण काही सुविधा केलेल्या आहेत का? हो, इथं तुम्हाला सांगतो प्रेक्षकासाठी बी, बैलगाडा मालकासाठी बी. जर इथं रात्री जर कोणी आलं, तर तिथं आपण त्यांची बैलगाडा मालक तिथं साऱ्या पाण्याची व्यवस्था सगळ्याची करणार आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा गॅलरीची व्यवस्था आहे, बॅरिकेड आहे. म्हणजे कुठेही डिस्टर्ब होणार नाही. आणि आमचे जे स्वयंसेवक आहे, जवळपास आम्ही 150 लोकांची टीम तयारी केली. या 150 लोकांच्या टीममध्ये सगळ्यांना सुविधा देण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा हे बैलगाडा शर्यती दिवसभर बघता यावे आणि त्याचबरोबर त्या बैलगाडा मालकाला किंवा बैलाला कुठल्या प्रकारचा त्रास इजा होणार नाही याच्यासाठी सगळ्या गोष्टी सुविधा केलेली आहे. इथं अँब्युलन्सची पण व्यवस्था आहे, इथं डॉक्टर पण राहणार आहे, इथं स्वयंसेवक पण राहणार आहे आणि एक चांगलं भव्यदिव्य असं मंडप, स्टेज सगळ्या गोष्टीचं इथं आणि प्रेक्षकासाठी सगळी सोय इथं केलेली आहे. म्हणून सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती. तर नक्कीच सर्व बैलगाडा प्रेमींना या बहुतर्फे आव्हान आहेत. यावे जसं आषाढीला आपण मोठ्या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो, त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा एक प्रति पंढरपूर म्हणून आपण जात असतो. तर त्याचप्रमाणे भाऊने प्रति पंढरपूर सारखी एक हिंदकेसरी मैदान आपल्या मराठवाड्यामध्ये आयोजित केलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे भाऊतर्फे आणि सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांतर्फे आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण सुद्धा या बैलगाड्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी आपले शर्यतीचे बैल असतील किंवा आपण स्वतः जे बैलगाडा प्रेमी असतील त्यांनी आवर्जून या मैदानात आपली उपस्थिती दर्शवावी. म्हणजे विशेष म्हणजे या मैदानामध्ये कोणी एकटा प्रमुख नाही. तर इथं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे आणि आम्ही एक काही कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीने तो पुढाकार घेऊन इथं सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं आहे. म्हणून इथला आयोजक कोण असेल तर आपला इकडचा सगळा भाग आहे आणि सगळा भाग असल्यामुळं इथं सगळ्यांच्याच संयुक्त विद्यमाने हा खेळ भरवला जाणार. तुमच्या बोलण्यातून अजून एक मला प्रश्न सुचतोय. हे आपलं पहिलं वर्ष असणार आहे. तर येणाऱ्या काळासाठी ही आपण परंपरा जी आज सुरू करतोय, ही टिकून असेल की फक्त या वर्षापुरती असेल? आहे 100% तुम्हाला सांगतो. जर येणाऱ्या काही काळात या संघटनेला आम्ही बार-बार विनंती करू लागलो. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही घेतली. त्यावेळेस सुद्धा सगळ्यांना हात जोडून विनंती केली, की बाबा तुमच्या निर्णयात आता फेरबदल करा, निर्णय मागे घ्या. नाशिकला जे थोडाफार प्रमाणात गोंधळ झाला होता, तिथले बी जे काही ज्यांच्यामुळे गोंधळ झाला होता त्यांनी सुद्धा जाहीर अशी माफी मागितली. आम्ही सुद्धा सगळ्यांनी याचा दिलगिरी व्यक्त केली आणि येणाऱ्या काळात जर संघटनेने याचा फेरबदल नाही केला, तर इकडं सुद्धा खूप मोठे मैदानं भरतील. इकडं सुद्धा संघटना तयार होईल आणि इकडं सुद्धा दरवर्षी हिंदकेसरीचे मैदान होतील आणि रेग्युलरचे बी रोजचे बी मैदान इथं मोठ्या प्रमाणात मराठवाडा, विदर्भात भरल्या जातील, उत्तर महाराष्ट्रात भरल्या जातील. असं मी तरी आजचा प्रसंग सांगतो आणि जर संघटनेने याच्यात बदल नाही केला, तर आजच्या म्हणजे 21 तारखेच्या दिवशी दरवर्षी इथं मैदान भरेल.